नमस्कार, मी प्रशांत गोडसे. आपण पाहतात लेट्सअप मराठी. मी सध्या उभा आहे राज्याचे अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या दालनाबाहेर. खरं तर ज्या पद्धतीने माध्यमांना असो किंवा सोशल मीडियावरती या मंत्र्यांचं दालन सील केल्याच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर आपण जर बघितलं तर याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला लेट्सअपच्या माध्यमातून. असा कोणताही प्रकार या ठिकाणी पाहायला मिळत नाही. खरं तर ज्या पद्धतीने काल याच दालनामध्ये एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाकडनं रंगेहात पकडण्यात आलं होतं आणि त्यावरती आता सध्या त्या संदर्भात कारवाई सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीने सोशल मीडिया असो किंवा ज्या पद्धतीने ज्या प्रतिक्रिया उमटत आहे, समोर येत आहे, त्यामध्ये अशा प्रकारची लाच घेण्यासाठी वरिष्ठांकडूनच त्या कर्मचाऱ्याला सांगितलं असल्याची चर्चा सध्या रंगत आहे आणि त्याच अनुषंगाने त्याला जबाबदार कुठेतरी या मंत्र्यांना धरलं जात आहे. अशा पद्धतीने विरोधकांना टार्गेट केलं जात आहे. खरं तर भाजप आणि महायुती सरकारच्या काळामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार फोफवला असल्याचा आरोप हा विरोधकांकडून केला जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अशा प्रकारची एक प्रकार काल या दालनात घडलाय. या प्रकारानंतर मंत्र्यांचं दालन सील करण्यात आल्याच्या बातम्या या सकाळपासून मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरती देखील तुफान चर्चा रंगली आहे. मात्र दुसरी बाजू देखील दाखवणं गरजेचं आहे, कारण हे दालन तुम्ही लेट्सअपच्या माध्यमातून बघितलं, कुठेही सील झालेलं नाहीये. मंत्री महोदय हे दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे सध्या ते कार्यालयात उपस्थित नाही आणि त्यामुळे येणाऱ्या जाणारे इथं जे कर्मचारी काम करताय या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या काम सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं सील या अन्न प्रशासन मंत्री असलेले नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात पाहायला मिळत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, की आपण जर खरं तर विचार केला तर उपमुख्यमंत्री आणि दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री कशा पद्धतीने काम करणार या भविष्यात येणाऱ्या काळात बघावंच लागणार आहे. मात्र यावरती आता भ्रष्टाचारावर वचक ठेवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करडी नजर ठेवतील अशा देखील चर्चा आता सुरू झालेल्या आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.